पाठ 17 माझी जडणघडण. लहानाचे मोठे होत असताना आपण अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकतो. त्यातून आपल्या सवयी घडतात, आपल्या आवडीनिवडी ठरतात आणि आपले विचार पक्के व्हायला लागतात. याला म्हणायचं आपली जडणघडण. तुम्ही अगदी लहानपणीचे तुमचे फोटो बघितलेत की नाही? मग तुम्ही कसे रांगायला लागलात, चालायला शिकलात, बोलायला शिकलात, दात कसे घासायचे, आंघोळ कशी करायची, जेवायचं कसं, शाळेचं दप्तर कसं भरायचं, मोबाईलवरचा खेळ कसा खेळायचा, अशा किती गोष्टी तुम्ही शिकलात. या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवल्या? आई बाबांनी शिकवल्या, नातेवाईकांनी शिकवल्या, दादांनी शिकवल्या, ताईंनी शिकवल्या, सगळ्यांनी शिकवल्या. आणि आईबाबांनी चूक झाली तर ती कशी सुधारायची तेही सांगितलं, कारण आपला मुलगा किंवा मुलगी एक चांगला माणूस व्हावं असं त्यांना वाटत असतं. आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसं धडपडत असतात. आणि जेव्हा आपण या गोष्टी व्यवस्थित करायला लागतो तेव्हा सगळेजण आपलं कौतुक करतात. आपण मोठे झालो असं सगळेजण म्हणतात. पण काही गोष्टी आपण शिकवल्यावरच शिकतो असं नाही. अवतीभवती बघून सुद्धा कितीतरी गोष्टी आपण शिकतो. आपल्या मित्रमैत्रिणी कशा बोलतात, ते कोणते कपडे घालतात, अभ्यास कसा करतात, हे आपण नकळतपणे शिकतो आणि बरेचदा त्यांच्यासारखे वागायलाही लागतो. जसा आपल्यावर मित्रमैत्रिणींचा प्रभाव असतो तसाच सभोवतालच्या परिसरातील माणसांचाही असतो. शेजाऱ्यांशी आपला काही ना काही संबंध रोज येतो. मग एकमेकांशी त्यांचं वागणं, बोलणं, जेवण खाण्याच्या पद्धती आपण जवळून बघतो. जर आपल्या शेजारी वेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक राहत असतील तर त्यांचे खाद्यपदार्थ, त्यांचे वेगळे सणवार याची माहिती मिळते आणि आपली विविधतेशी ओळख होते. शेजाऱ्यांमुळे आपल्याला चांगल्या सवयी लागतात, म्हणून चांगला शेजार खूप महत्वाचा आहे. यानंतर स्वाध्याय. ही चित्र बघा आणि ओळखा कोण. टेकडीवर आजोबांसोबत फिरायला जाणारा प्रताप. सुप्रियाला वाचनाची आवड लावणारी शेजारची ताई. शेजारच्या आजींमुळे स्वावलंबनाचं महत्त्व समजून घेणारी हिना. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.